ठीक आहे. तो काय होणार 6 वर्ष वाढणार. 6 वर्षानंतर कुठे जाणार तो कॅटेजन मध्ये. त्या कॅटेजन मध्ये काय करणार 2 ते 4 आठवडे राहणार तो. काय करणार तिथं वाढणार पण नाही गळणार पण नाही. तिथं काय होणार त्याचा बल्ब काय होणार श्रिंक होणार. म्हणजे काय बल्ब हळूहळू चपटायला. तिथून पुढे तो कुठं जाणार टेलोजन मध्ये फॉलिंग फेज. म्हणजे तिथनं पुढच्या 2 ते 4 महिन्यात कधी पण तो घेऊ शकतो. त्याला कारण मिळायची पुरुषता आहे. म्हणजे काय वॉश केला, कोंब केला, मी शिव झोपलो, जरा ताण लागला, काय जरी लागलं तरी काय होणार तो तिथनं बाहेर पडणार. म्हणजेच काय होणार फॉल होणार. फॉल झाला काय होणार तिथनं नवीन केस येणार. परत तो इथे येणार. परत माझे 6 वर्ष वाढणार. परत हेच सायकल रिपीट होत राहणार आणि माझे केस वाढणार. जोपर्यंत माझा हा फॉलिकल जिवंत आहे तोपर्यंत हे सायकल होतच राहणार. आता ह्याच्यामध्ये हे जे फॉल होतात हेअर त्याला आपण काय म्हणतो हेअरफॉल. पण हा कसला हेअरफॉल आहे सायक्लिकल हेअरफॉल. हा हेअर लॉस आहे का नाही. इथनं केस गळणार आहे पण नवीन पण येणार आहे. म्हणून आपण काय म्हणतो हेअर फॉल सायक्लिकल हेअरफॉल. आणि दुसरं काय टर्म आहे हेअर लॉस. म्हणजे काय तुमचे केस गळाले पण नवीन आले. नवीन का आले नाहीत कारण फॉलिकलनं काम करायचं बंद केलं, फॉलिकल डेड झालं. त्यावेळेला जो हेअरफॉल होतो त्याला आपण काय म्हणतोय हेअर लॉस. हेअर लॉस मध्ये केस परत येत नाहीत. केस काय होतात हळूहळू कमी होत जातात. आणि हेअरफॉल म्हणजे काय तुमचं सायक्लिकल आहे. जो केस गळाला तिथं दुसरा नवीन केस येणार आहे. हे जे फॉलिकलचं लाईफ आहे हे आपल्याला जेनेटिकली मिळतं. म्हणजे काय आपले केस 50 वर्ष राहणार, 60 वर्ष राहणार, काय लाईफ टाइम म्हणजे आपलं जेवढं लाईफ आहे तेवढं राहणार. हे आपल्याला जेनेटिकली मिळतं. म्हणजे आई वडिलांकडून. काही लोकांचे केस काय 50 वर्षापर्यंत जातात.